पुढचा प्रश्न प्रकार पाहूया। प्रश्न आपल्याला असा विचारलाय, अरबाज ईशान्येकडे 10 पावले चालून तेथे उजवीकडे 90 अंश वळून काय म्हटलंय 10 पावले चालला तर तो मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेस आहे। ठीक आहे, आपण जशी सूचना दिली त्याप्रमाणे नकाशा करत जायचा, आकृती तयार करत जायचं आणि आपलं उत्तर मिळवायचं आहे। ठीक आहे, अरबाज ईशान्येकडे, समजा मी इथं काय केलं, इथं लिहिलं मी अरबाज। ठीक आहे, आणि हे अरबाजचं काय आहे, मूळ ठिकाण। कुणीकडे पण तुम्ही लिहू शकता। ठीक आहे, हे मूळ ठिकाण ईशान्येकडे चालत गेला तर इथनं ईशान्य म्हणजे काय बघा, ही कोणती आहे, ही उत्तर आहे। आणि इथं जर मी विचार केला तर ही ई आहे, म्हणजे ही ईशान्य बघा, ई आ नाही बा। त्यामुळे ईशान्येकडे किती चालला, 10 पावले चालला। बघा ईशान्येकडे 10 पावले चालला, तेथून तो, याचा अर्थ जिकडे चालतोय तिकडे तोंड असतंय, इकडे चालतोय म्हणजे इकडे तोंड आहे, मग इकडे तोंड आहे तर इथनं काय म्हटलंय, तेथे उजवीकडे 90 अंश वळून। आता इथनं उजवीकडे वळायचंय, मग इकडे वळायचं का इकडं, फिक्स करा। चला ठीक आहे, आता बघा मी जर हा बाण जर वाढवला तर बघा सरळ फिरतोय, मग सरळ याचा अर्थ उजवं, उलट याचा अर्थ डावं। तर काय विचारलंय, उजवीकडे, याचा अर्थ सरळच पाहिजे। मग जर मी हा बाण असा वाढवला तर हा सरळ मिळतोय, हा सरळ मिळतोय, याचा अर्थ मला इकडे वळायचं निश्चित आहे। पण मी असं नाही वळणार, मला काय सांगितलंय 90 अंश वळायला, म्हणजे इकडे वळायचं आहे, या बाजूला वळायचं आहे फिक्स आहे। परंतु या बाजूला वळताना मी काटकोनात वळणार बघा, काटकोनात, हे लक्षात घ्या, हा झाला काटकोन। बघा बरं जरा, झाला का तयार काटकोन, याचा अर्थ मी इथं आलो। मग एवढीच रेष मी का काढली तर बघा हे पण 10 पावलं आहे, हे पण 10 पावलं आहे, म्हणून समान रेष पाहिजे, म्हणून हे 10 आणि हे 10 समान रेष काढली। बघा आपण शिकलोय जेवढा अंक आहे तेवढा अंदाजे रेष काढायची, अंदाजे हे 10 तर हे पण 10 तेवढीच काढली पाहिजे। तर आता काय विचारलंय बघा, तो आता इथं पोहोचलाय अरबाज, तर तो आता अरबाज मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेस आहे, म्हणजे या ठिकाणाच्या। आता या ठिकाणाच्या दिशा काढल्या तर या ठिकाणाची वरची उत्तर इकडची कोणती मिळते बघा, इकडची खालची दक्षिण आहे, परंतु इकडची कोणती आहे, पूर्व आहे, पूर्व, इकडची पूर्व, इकडची पश्चिम। म्हणजे या मूळ ठिकाणाच्या अरबाज इकडे पोहोचलाय, इकडे पोहोचलाय याचा अर्थ पू, पू म्हणजे पूर्व, पूर्व कुणीकडे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये। म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पूर्व असं आपल्याला मिळणार आहे। दिशावर आधारित पुढचा प्रश्न प्रकार पाहूया। बघा प्रश्न असा विचारलाय, रमेश 15 पावले थेट सरळ चालत गेला। आता विद्यार्थी मित्रांनो थेट सरळ चालत जाणं, आपल्याला इथं दिशा दिलेली नाही बघा, नुसतं काय म्हटलंय, थेट सरळ चालत गेला। तर आपण सांगितलेलं होतं जेव्हा आपल्याला दिशा देत नाहीत तेव्हा थेट सरळ चालत गेला किंवा सरळ चालत गेला याचा अर्थ काय समजायचा। तर बघा या ठिकाणी आपण दाखवतोय तुम्हाला, काय नाव आहे, रमेश, इथं लिहूया आपण रमेश। ठीक आहे, आता इथनं रमेश थेट चालत गेला, याचा अर्थ थेट म्हटलं की सरळ असंच काढायचं, पूर्वेकडे काढायचं किंवा या दिशेला काढायचं। लिहितो कसं आपण असं, तर थेट म्हटलं की असंच। किती पावलं चाललाय, 15 पावले चालत गेला, किती चालला हा 15। ठीक आहे, इथनं काय म्हटलंय, तेथे उजवीकडे, आता इकडे चालतोय म्हटल्यावर तोंड कोणीकडे असणार आहे, इकडेच असणार आहे, इकडे चालतोय म्हटल्यावर तोंड इकडं, इथनं उजवीकडं, हा जर बाण मी वाढवला तर बघा सरळ फिरतोय, याचा अर्थ उजवीकडे आहे, हे सरळ म्हटलं की उजवीकडं, उजवीकडं काटकोनात वळून 10 पावले चालला, याचा अर्थ इथनं उजवीकडे वळून 10 पावले चालला। आता एक लक्षात घ्या, याच्यापेक्षा हे कमी काढले थोडस मी, हे लक्षात घ्या। ठीक आहे, अंदाजे काढायचा, अंदाजे, ही मोठी 15 आहे म्हणून ही 10 लहान काढली। ठीक आहे, 10 पावले, तेथे उजवीकडे काटकोनात वळून 10 पावले चालला, एवढा प्रश्न आपला झालेला आहे। पुन्हा उजवीकडे वळून 7 पावले चालला, पुन्हा उजवीकडे, याचा अर्थ खाली जाताना तोंड इकडे असणार आहे, इथनं उजवं पाहिजे, हा जर बाण मी वाढवला तर बघा मला सरळ मिळत आहे का, याचा अर्थ मला इकडे वळायचंय, पण कसं वळायला सांगितलंय, उजवीकडे वळून 7 पावले चाललाय, तर उजवीकडे याचं इथं पण काय म्हणायचं यांना, 90 अंश, हे लक्षात घ्या, सगळीकडे 90 अंशच वळायचं आहे त्यांना। ठीक आहे, उजवीकडे 90 अंश वळून 7 पावले चालला, किती पावले चालला, 7, काटकोनात म्हणले ना तर या किती चाललाय 7, बघा याच्यापेक्षा ही रेष कमी, ही 15 आहे तर मोठी, 10 लहान, 7 त्याच्यापेक्षा लहान, चालला, इथं झालं। व नंतर पुन्हा उजवीकडे 90 अंश वळून असं म्हणायचं आहे, तर पुन्हा उजवीकडे 90 अंश वळून 10 पावले चालला। आता 90 अंश वळाला इथनं कुणीकडे, उजवीकडे, आता इकडे चालतो याचा अर्थ तोंड इकडे आहे, इकडे चालतो म्हणलं तर हा जर बाण मी वाढवला तर बघा मला सरळ मिळतं उजवीकडे। तर इथनं पुन्हा उजवीकडे किती सांगितलं वळून, 90 अंश वळून 10 पावले। आता बघा ही 10 आहे, याचा अर्थ ही रेष पण मला तेवढीच काढली पाहिजे, ही 10 तर ही पण 10। आता तो पोचलाय कुणीकडे बघा, इथनं इथं जाऊन तो इथं पोचलाय। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, इथं पोचलाय तर तो आता मूळ ठिकाणाच्या किती पावलांवर आहे, हे त्याचं मूळ ठिकाण आहे, बरोबर का, हे त्याचं मूळ ठिकाण। ठीक आहे, तर या मूळ ठिकाणाच्या इथपर्यंत एवढं पावलाचं अंतर काढायचं आहे, सोपं आहे की। ज्या अर्थी हे 10 हे 10 आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात, मग हे 7 आहे तर हे पण किती असणार आहे, 7, हे टोटल 15 आहे,
हे किती आहे टोटल 15, त्यातलं हे 7 सोडून द्या कारण एवढंच अंतर काढायचं आहे, हे एवढं 7 काढून द्या, एवढं 7 काढलं की हे किती राहिलं शिल्लक 8 राहिलं. का हो, कारण 15तनं 7 गेले 8, बघा हे 8 आणि हे 7 15 मिळतात आपल्याला, म्हणून एवढे 7 उडवले 15 मधनं 7 घालवले तर हे किती मिळतं 8. याचा अर्थ मूळ ठिकाणापासून तो 8 पावलांवर आहे. 8 कोणीकडे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 8 असं मिळणार आहे. दिशेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशी आकृती देतात. आता हीच आकृती कधी कधी आडवी करतात, हे आपण बघितलेलं आहे, त्यानुसार हा प्रकार बघूया. याच्यावर काय विचारतात, ए ते बी जाण्यासाठी किती वेळा उजवीकडे वळाल, किती वेळा डावीकडे वळाल, किंवा बी ते ए जाण्यासाठी तसंच प्रश्न असतात, किंवा ए ते बी जाण्यासाठी किती वेळा दक्षिणेकडे याल, बी ते ए जाण्यासाठी किती वेळा उत्तरेकडे जाल, किंवा पूर्वेकडे पश्चिमेकडे असा प्रश्न विचारतात. पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलाय बघूया, ए ते बी किती वेळा उजवीकडे वळाल. आता मी तर शॉर्टकट मांडलंय, लक्षात घ्या, उजवीकडे प्रश्नचिन्ह. याचा अर्थ असा आहे ए ते बी जाण्यासाठी किती वेळा उजवीकडे वळाल. आता जिकडे सांगितलंय त्याच्या उलटा आपण करतो. उजवीकडे वळायला सांगितलंय ना, कोणती बाजू झाकणार आहे आपण, डावी बाजू झाकणार आहे. ठीक आहे, ए ते बी याचा अर्थ ए पासून बी कडे जाताना याचं तोंड कोणीकडे असणार आहे, खालच्या दिशेला. बघा असा निघालाय, याचा अर्थ तोंड खाली, मग खालच्या दिशेला तोंड आहे ना, बाण पण तिकडेच केलाय. बघा आता काय म्हटलंय आपल्याला, कोणती बाजू झाकायची, डावी. विचारलंय उजवं की उलट करायचं, डावं झाकायचं या आकृतींच्या बाबतीत. ठीक आहे, आता डावी झाकायची खरी, पण ठरवा डावी कोणती. मी जर हा बाण असा वाढवला तर बघा मला सरळ मिळते. बघा मी सरळ फिरतोय, सरळ याचा अर्थ उजवं. उजवं नको आपल्याला, काय झाकायचं आहे, डावं. हा जर बाण मी वाढवला बघा हा उलटा फिरतोय. ओके, हा उलटा, मग हेच बाजू झाकायचे. याचा अर्थ मला इकडून अशी ही बाजू झाकली पाहिजे. ठीक आहे, ही बाजू मी झाकल्यानंतर आतमध्ये होणारे काटकोन किंवा कोण हे आपल्याला मोजायचे, तेच आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सुरुवात धरू नका कारण इथनं आपण खाली येतोय. सुरुवात का धरायची नाही, तर इथनं सुरुवात झाली, इथनं सुरुवात होऊन इथं आलो मी, इथं आल्यानंतर इथं मला 1 मिळतंय, पुन्हा इथं 2 मिळतंय, इथनं इथं आलो की बघा इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथनं इथं आलो की मी इथं पोचलो, हे लक्षात घ्या. बघा इथनं मी इथं पोचलोय, त्यामुळे हे सुद्धा धरायचं नाही. सुरुवात धरायची नाही, शेवट धरायचं नाही, मधले फक्त धरायचे. इथनं मी सुरुवात केली, इथं कोण आहे, इथं कोण आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आलो तर इथं कोणच नाही, इथं तर पोचलोच मी. त्यामुळे सुरुवात शेवट धरू नका, इथनं सुरुवात करा आणि व्यवस्थित उत्तर मिळवा. किती मिळाले, 1 2 3 4, किती मिळाले 4. याचा अर्थ किती वेळा उजवीकडे वळावं लागेल, 4 वेळा. आता हाच प्रश्न काय केलाय त्यांनी, उलटा केलाय. बघा आपल्याला काय विचारलंय त्यांनी, बघा बरं जरा, ए ते बी जाण्यासाठी डावीकडे कसं वळाल. आता डावीकडे म्हटलं की कोणती बाजू झाकणार तुम्ही, उलट, उजवी बाजू झाकायची. विद्यार्थी मित्रांनो उजवं ठरवा, आताच ठरवलं. बघा हा जर मी असा केला तर हा बघा मला सरळ फिरावं लागतं, म्हणजे उजवं. ठीक आहे, म्हणजे हा मला झाकली पाहिजे बाजू. ठीक आहे, मी ही बाजू झाकली. आता मी इथनं सुरुवात केली बघा, इथनं. ठीक आहे, ही सोडायचं, इथलं काय धरायचं नाही. इथनं मी इथं आलो, हे थोडंसं आपण पुसूया जेणेकरून आपल्याला क्लॅरिटी चांगली येईल. ठीक आहे, हे मी पुसलं. ठीक आहे, आता इथनं सुरुवात केली की आता हा आतला भाग आहे. आता हे आतले कोण मोजूया. इथं आल्यानंतर बघा इथंच पहिला मला मिळतोय. ठीक आहे, बघा आता इथं पहिला मिळतोय, नंतर इथं बघा बरं, बघा इथं 1 मिळतोय मला, त्यानंतर इथं 1 मिळतोय, इथं आलो की मी इथं 1 मिळतोय, इथं आलो की बघा इथं 1 मला मिळतोय. असा आहे का, कारण इथं मी पोचलेलो नाही, इथं मी पोचलोय. ठीक आहे, परत एकदा लक्षात घ्या, आपल्याला ए ते बी विचारलंय उजवीकडे, तर सॉरी डावीकडे विचारलंय म्हणून उजवी झाकली आपण, ही उजवी झाकली आणि आतले कोण मोजले. बघा इथे एक काटकोन होते, त्याला काटकोन असो किंवा कोण असो. ठीक आहे, इथं आल्यानंतर इथे एक कोण झाला, इथं आलो, पुन्हा इथे 1 झाला, इथे 1 झाला, इथनं इथं आलो, इथे 1 झाला आणि इथे 1 झालाय. बघा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, ही धरू शकतो आपण कारण इथं पोचायचं आहे आणि इथनं मी इथं पोचलो, संपलं. मोजूया, 1 2 3 4 5. परत एकदा बघा, 1 2 3 4 5. याचा अर्थ याचं उत्तर काय मिळालं, 5. पुढचा प्रश्न काय विचारला बघा, बी ते ए जाण्यासाठी, आता सावध व्हा, बी पासून ए कडे जायचंय, उत्तरेकडे किती वेळा तोंड करावं लागेल. आता बी ते ए जाण्यासाठी उत्तरेकडे तोंड करावं लागेल. चला सुरुवात करूया, इथनं आपण सुरुवात करूया. ठीक आहे, इथनं इकडे वर प्रवास करायचा आपल्याला. आता इथनं जर पहिलाच प्रवास बघितला तर ही दिशा आहे. बघा आता ही दिशा कोणती हो, उत्तर दिशा ही आहे, ही वर वळालं पाहिजे, पण ही कोणती आहे, ही वायव्य आहे, कारण ई आ नई वा, ही वाय, ही धरू नका, त्यामुळे इथनं इथं आलो. ठीक आहे, इथनं इथं गेलो, बघा ही उत्तर गावली बघा पहिली. ठीक आहे, ही पहिली गावली का, इथनं इथं आलो बघा, इथं दुसरी गावली, इथनं इकडं बघा, इथं तिसरं, बघा इथं चौथं आणि इथं 5वं. परत बघा इथनं हे धरलं नाही, हे का धरलं नाही, कारण ही काय उत्तर नाहीये, ही वायव्य आहे. इथनं वर ही 1 धरली, ही 2, ही 3, ही 4 आणि ही 5. मोजूया परत एकदा, 1 हे धरू नका, फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे मी,
1 2 3 4 5, याचा अर्थ याचं पण उत्तर काय मिळणार आहे? 5. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्ही याद्वारे सहजतेनं तुम्ही तुमचं उत्तर लगेचच मिळवू शकता. आता प्रश्नांच्या द्वारे सराव न घेता विद्यार्थी मित्रांनो ह्या बेसिक संकल्पना सांगूया, कारण यावर प्रश्न कसा येऊ शकतो. बघा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग आपण शिकलोय. एक मुलगा समजा थेट 3 पावलं चालला, पुन्हा उजवीकडे काटकोनात वळून 4 पावले चालला, तर मूळ ठिकाणापासून तो आता जिथं पोहोचलाय तिथलं सरळ अंतर विचारतात. काय विचारतात? सरळ हा शब्द महत्वाचा आहे. सरळ म्हटलं की याचा अर्थ लक्षात घ्या, हे काटकोन आहे. मग पायथागोरसचं प्रमेय आपण बघतो त्याप्रमाणे पाया उंची आपल्याला हा कर्ण काढायचा आहे. ठीक आहे. मग 3चा वर्ग करा. 3चा जर वर्ग केला अधिक 4चा वर्ग, 4चा वर्ग केला काय मिळतो? 9 अधिक 16 बरोबर काय मिळतं? 25. हा काय आहे? कर्ण वर्ग आहे. आपल्याला फक्त कर्ण पाहिजे, तर इथं कर्ण लिहा आणि याचं वर्गमूळ काढा 5. याचा अर्थ इथं उत्तर काय मिळणार आहे? 5. म्हणजे हे अंतर 5 मिळेल. हे आपण बघितलेलं आहे. तर यानुसार तुम्ही पायथागोरसची त्रिकूट पाठ करून ठेवा. समसंख्या विषम संख्या ह्या पाठ करून ठेवायचा आहे. त्रिकूट पाठ करायचा आहे. परिघाच्या बाबतीत मागच्या तासाला आपण प्रश्न बघितला, त्यातला थोडासा वेगळा बघूया आपण, जेणेकरून तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवता येतील. ठीक आहे. समजा मी इथं ए लिहिलंय, इथं बी लिहिलंय, इथं सी लिहिलंय, इथं डी लिहिलंय आणि इथं स्वल्पविराम देऊन ई लिहिलंय आणि इथं मी टिंब दिलाय. ठीक आहे. तुम्हाला कधी कधी काय म्हणतात ते बघा, आपण हे बघितलंय की डी घटीवत फिरला. घटीवत याचा अर्थ घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, प्रतिघटीवत याचा अर्थ घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. घटीवत म्हणजे उजवीकडं आणि प्रतिघटीवत म्हणजे डावीकडं. थोडक्यात काय, घटीवत म्हणजे सरळ आणि प्रति म्हटलं की उलट, हे लक्षात घ्या. मग आपल्याला फिरायला होतात. मग कधी कधी काय म्हणतात, आपण मागच्या तासिकेला एक प्रकार बघितला, परंतु हा प्रकार वेगळा आहे. काय म्हणतात? सी ने आणि डी ने ठरवलं की वर्तुळाच्या केंद्रापर्यंत चालत यायचं. मग सी कसं आलं? वर्तुळाच्या केंद्रापर्यंत चालत आला. डी सुद्धा बघा वर्तुळाच्या केंद्रापर्यंत चालत गेला. हे केंद्र आहे म्हणजे हा सी केंद्रापर्यंत चालला, हा डी केंद्रापर्यंत चालला. व चालल्यानंतर बघा, हा चालतो याचा अर्थ याचं तोंड इकडे असणार आहे. डी चालतो याचा अर्थ याचं तोंड कोणीकडे असणार आहे? वर असणार आहे. हे लक्षात घ्या, सोपं आहे. ठीक आहे. मग हा चालला, हा वर्तुळ केंद्रापर्यंत चालला समजा सीचा आधी विचार करूया. आणि तेथे तो घटीवत काय केलं त्यानं? तर तो घटीवत 90 अंश वळाला. किती वळाला? 90 अंश. आता लक्षात घ्या, 90 अंश आपल्याला काढायचा आहे. इथपर्यंत चालून 90 अंश वळालाय ना, सोपं आहे. बघा, इथं चालून घटीवत म्हणतायत. घटीवत याचा अर्थ सरळ, आत्ताच बघितलं सरळ. मग घटीवत म्हटलंय ना, आणि घटीवत म्हटलं याचा अर्थ उजवीकडे. मग बघा, हा जर बाण मी वाढवला तर बघा बरं, हा सरळ आहे. घटीवत म्हटलं की सरळ. किती वळाला? 90. याचा अर्थ 90 वळाला आणि इथं सी आला. बघा, हे डी मी थोडस पुसतो. ठीक आहे. याचा अर्थ केंद्रापर्यंत चालला आणि केंद्रापासून घटीवत याचा अर्थ सरळ. बघा, हे सरळ. याचा अर्थ हा बाण वाढवला की सरळ. याचा अर्थ इकडे वळायचं आहे, फिक्स आहे. पण किती? 90 अंश वळाला, म्हणून इथं आला आणि इथं पोहोचला. ठीक आहे. सी ची जागा बदलून इथं आली म्हणजे तुमची उत्तराची आकृती बदलणार आहे. समजा इथं तो डी होता. डी न काय केलं? तो पण केंद्रापर्यंत चालत गेला. केंद्रापर्यंत चालत जाऊन त्यानं काय केलं? तर डावीकडे काटकोनात वळायचं ठरवलं. आता डावीकडे काटकोनात त्याचा अर्थ काय? बघा, हा जर बाण मी वाढवला तर बघा मला उलटा आहे. ठीक आहे, उलटा आहे. याचा अर्थ डावीकडे म्हणजे काय? इकडे वळायचं आहे, बरोबर आहे. परंतु काटकोनात सांगितलंय ना, याचा अर्थ मी इकडे वळणार. इथं काय मिळणार मला? डी. याचा अर्थ सी आणि डी यांनी आपापसात काय बदलली? जागा. लक्षात ठेवा. कधी कधी काय म्हणतात? एक केंद्रापर्यंत चालत आला. येऊ द्या याला केंद्रापर्यंत चालत येतो, याचा अर्थ 2 इकडे आहे. मग ते काय पण म्हणतील इथं 1/4 परिघ अंतर चालला. तर 1/4 परिघ अंतर याचा अर्थ काय? तर बघा, 360 अंश करतो आपण. 4 1 4, 4 9 36, शून्याला शून्य. याचा अर्थ 90 अंश चालला. घटीवत म्हटलं, घटीवत याचा अर्थ घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. मग इथपर्यंत चालत आला. इथनं उजवी काढूया. हा जर बाण मी वाढवला तर बघा, हा सरळ आहे. याचा अर्थ इकडून इकडं फिरायचा आहे. इकडून इकडे फिरायचा आहे. याचा अर्थ हा सरळ असा काटकोन चालला. बघा, हा काटकोन झाला. ए इथे येऊन बसणार आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला आकृतीमध्ये प्रश्न विचारतात. जरी तुम्ही केंद्रापर्यंत चालत आला तरी विद्यार्थी मित्रांनो अवघड नाही, तुम्ही उत्तर याची सहज काढू शकता. या पद्धतीने आपल्याला वेगवेगळे प्रश्न प्रकार विचारले जातात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रांगेतील स्थान व दिशा यावर आधारित काय केलेलं आहे? सराव विविध प्रश्न प्रकारांचा याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तुम्ही याचे प्रश्न प्रकार का घेतले नाहीत, तर लक्षात घ्या, याच्यावर कोणताही प्रश्न विचारतील म्हणून बेसिक गोष्ट आपण फक्त यातल्या सांगितलेल्या आहेत. यावर कसाही प्रश्न पडला तरी तुम्ही ते सोडवू शकता. कारण परिघापर्यंत चालत येणं, केंद्रापर्यंत चालत येणं, वर्तुळाच्या केंद्रापर्यंत चालत आला तर येऊ द्या ना, इथं तो आलाय. याचा अर्थ इथनं तो उजवीकडे वळा म्हटलं तर हा इकडे उजवीकडे आहे. मग किती वळवताय त्याला? घटीवत म्हटलं, किती वळवला? 90 अंश. तर 90 अंश वळवा.
ठीक आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं उत्तर ठरवू शकता आणि तुमचं योग्य उत्तर हे मिळवू शकता. त्यामुळं कर्णवर्ग म्हणजे पायथागोरसचं प्रमेय असो किंवा परिघ अंतर चालना असो, वर्तुळाच्या केंद्रापर्यंत चालना असो, या बेसिक गोष्टीबद्दल आपण माहिती घेतली. तसेच रांगेतील स्थान यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न तयार केले. दोन्ही बाबतीत सांगेन की जशी सूचना आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याची अंमलबजावणी करा, तशी कृती करा आणि तुमचं योग्य उत्तर मिळवा. यावर आधारित तुम्हाला एक क्वेश्चन बँक टेस्ट स्वरूपात मिळणार आहे, ती काळजीपूर्वक सोडवा, जेणेकरून तुमचा हा पाया पक्का होण्यास मदत मिळणार आहे. आजच्या तासिकेला कूट प्रश्न यामध्ये रांगेतील स्थान व दिशा यावर आधारित सराव विविध प्रश्न प्रकारांचा बघितला. पुढच्या तासिकेला आपण 8वी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत कूट प्रश्न याच घटकामध्ये जे उरलेले आपले उपघटक आहेत त्यावर आधारित, कूट प्रश्न घटकातले जे उरलेले उपघटक आहेत त्यावर आधारित सराव विविध प्रश्न प्रकारांचा याबद्दल अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.